नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे कला म्हणत असते, की "आजोबा तुम्ही मला सांगा, आपण अशा कार्यक्रमामध्ये एकत्र कशासाठी जमतो? तर आनंद साजरा करायला, आपण मनातलं दुःख बाजूला सारायला." तर इथे मंगळागौर असू दे किंवा हळदी-कुंकू, सगळ्या बायका एकत्र जमतात आनंद साजरा करायला, एकमेकांबरोबर गप्पा मारायला. इथे मान-अपमान, श्रीमंत-गरीब, हेवे-दावे आपण कशासाठी आणतो? हे मानापानाचं कशासाठी आपण करत असतो? ज्या गोष्टीमुळे आपल्याला एकमेकांना दुःख होईल, अशा गोष्टी जर आपण नाही केल्या तर नाही चालणार का? इथे फक्त आनंद साजरा केला तर नाही चालणार का? हे सगळं जर असंच चालू राहिलं तर सणासुदीच्या दिवशी आपली मनं प्रसन्न कशी राहतील? तेव्हा इथे सरोज म्हणते, तू आबांजवळ करतेस, त्यांना मध्ये घेऊ नकोस. इथे मी बोलते ना, जे काही बोलायचं असेल माझ्याजवळ बोलायचं." कला म्हणते, "सरोज मॅडम, मी तुम्हाला प्रश्न विचारते. माझ्या आई-वडिलांनी जे काही आणलंय त्याच्यामध्ये आपण आनंद नाही का मानू शकत? इथे याच्यामध्ये तुमचा मान-अपमान कसा काय झाला? मला तरी कळत नाहीये. आपल्याकडे काय कमी आहे?" तेव्हा सरोज म्हणते, "आपल्याकडे?" कला म्हणते, "तुमच्याकडे काय कमी आहे? सगळं तर आहे तुमच्याकडे. मग माझ्या आई-वडिलांनी जो काही आहेर आणलाय त्याच्यामध्ये तुम्हाला कमीपणा कशाला वाटायला पाहिजे? त्यांनी जे काही आणलंय ते तुम्ही आनंदाने स्वीकारू शकत नाही का?" तेव्हा नैना म्हणते, की "मम्मा पप्पा, तुम्ही कशासाठी बरं हा आहेर घेऊन आलात? इथे इज्जत घालवायला का? अहो तुमच्याने जर शक्य नव्हतं तर नाही आणायचं आहेर. तुम्हाला काही कुणी जबरदस्ती केलेली?" तेव्हा नैना म्हणत असते, "तुमचं म्हणजे कसं आहे, ज्या माणसाकडे मिठाईचं दुकान आहे ना, त्याच्या हातावरती तुम्ही साखर नेऊन ठेवता आणि म्हणता, की तुझं मिठाईचं दुकान असेल, पण मला तुम्हाला साखरच द्यायची आहे. अगं चांदेकरांच्या इथे येताना त्यांच्या स्टेटसचा तरी विचार करायचा." तेव्हा कला म्हणते, "नैनाताई तू गप्प बस. आपल्या आईवडिलांशी बोलतेस याचं जरा भान ठेव." तेव्हा इथे नैना म्हणते, "मला माहिती आहे आणि म्हणूनच मी सांगते की ते माझे सुद्धा मम्मा-बाबा आहेत. कशाला इथे यायचं त्यांनी त्यांची लायकी काढायला." तेव्हा काजू म्हणते, की "नैनाताई गप्प बसा तू. कलाताई ही डोक्यावरती पडली आहे का? हिला जरा गप्प बसायला सांग. हे एवढंसं चांदीचं आहेर आणण्यासाठी आपल्या आईवडिलांनी किती कष्ट केले तिला माहिती तरी आहेत का?" तेव्हा कला म्हणते, "काय केलं आई-बाबांनी?" तेव्हा काजू म्हणते, की "आई-बाबांनी दिवसभर हमाली केली. त्यांनी पोती उचललेत हाताने. बघ त्यांच्या हाताला." तेव्हा इथे कला आपल्या आईवडिलांचे हात बघते, तेव्हा त्यांच्या हाताला पूर्णपणे जाळ्या आलेल्या असतात. तेव्हा कला खूपच जास्त इमोशनल होते आणि म्हणते, की "आई-बाबा मला माफ करा. मी तुमचा इथे आता जास्त अपमान सहन करू शकत नाही. पण तरी मी संपूर्ण चांदेकरांच्या वतीने तुमची माफी मागते. तुमचा जो काही अपमान झाला त्यासाठी." तेव्हा आजोबा म्हणतात, "कला तू फक्त एकटीच का माफी मागशील? आम्ही सगळेजण चांदेकर कुटुंब तुमची माफी मागतो. तुम्हाला असं सरोजने बोलायला नको होतं, ते सुद्धा चार चौघांमध्ये." तेव्हा इथे संगी आणि काका म्हणत असतात, की "आबासाहेब तुम्ही माफी मागू नका. अहो चार चौघांमध्ये जरी त्या आम्हाला बोलल्या मानपानावरून तरी आमच्या अंगाला काही भोकं पडलेली नाही आहेत. आम्ही सगळं काही सहन करू. पण तुमच्यासारखा एवढा मोठा माणूस, मोठ्या मनाचा, जर त्यांनी आमच्यासमोर हात जोडले तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं? तुम्ही नका माफी मागू." तेव्हा इथे आजोबा म्हणतात, की "कला, तो कंठमणी जो काही आणलाय ना, तो पुन्हा एकदा मानाने तुझ्या आईच्या हातामध्ये दे. तो आता दागिना तुमचा झाला आणि तुम्ही जो काही आहेर आमच्या कलाला दिलायत ना, तो आहेर आमच्या कलाचा झाला." असं आबा म्हणतात. तेव्हा इथे कला पुन्हा तो कंठमणी आपल्या आईच्या हातात देते आणि सरोजच्या हातातून आपला आहेरसुद्धा घेते. आबा म्हणतात, की "आता देवाच्या समोर तुझ्या आईने जी चांदीची वाटी आणली आहे ना, ती ठेवायची आणि त्याच्यामध्ये देवाला नैवेद्य दाखवायचा. त्या वाटीमध्ये लगेच तू साखरसुद्धा ठेवून दे." तेव्हा इथे कला जाते आणि देवासमोर आता आपल्या आईने आहेर दिलेली वाटीसुद्धा ठेवते आणि त्याच्यामध्ये साखरसुद्धा नैवेद्यासाठी दाखवते. तेव्हा इथे आलेल्या बायकांचं सुद्धा आता इथे आबा आभार मानतात. तेव्हा बायका म्हणतात, की "ठीक आहे, आता कार्यक्रम तर व्यवस्थित पार पडला. संध्याकाळी येऊ ना इथे मंगळागौर गाजवायला. आता जातो आम्ही आबा." तेव्हा इथे आबा म्हणतात, की "ठीक आहे." सगळ्या बायका गेल्यानंतर आबा म्हणतात, की "अद्वैत, आता कलाच्या बरोबर बस बरं इथे उत्तर पूजा करण्यासाठी." तेव्हा अद्वैत म्हणतो, "कशाला? आता सगळ्या बायका गेल्यात ना, त्यांच्यासमोर आता नाटक जे काही करायचं होतं नवऱ्याचं ते केले. आता त्यांच्यासमोर करायची गरज होती म्हणून केली. आता खरी आहे ना, ती एकटी घेईल उत्तर पूजा करून. माझी इथे थांबायची गरज नाही आहे आबा. देखावा करायचा होता म्हणून तो करून झालाय." तेव्हा आबा म्हणतात, "अद्वैत, अरे असं नसतं. अरे तू नवरा आहेस ना कलाचा. पूजेसाठी तिच्या शेजारी तुला बसावंच लागेल." अद्वैत म्हणतो, "कशाला आबा? आता ती करेल एकटी पूजा. आता इथे कुठल्याही बायका नाही आहेत त्यांच्यासमोर नाटक करायला." तेव्हा इथे कला म्हणते, की "चांदेकर थांब.
तेव्हा इथे कला म्हणते, चांदेकर तुला हा सगळा पोरखेळ वाटतो का? म्हणजे इथे देवाधर्माचं जे काही चालू आहे ते सगळं तुला हे सगळं पोरखेळ वाटतोय? मी काय एखादी वस्तू आहे का जेव्हा वाटलं तेव्हा बायको म्हणून मिरवायला आणि लगेचच बाजूला फेकून द्यायला? मी कोणी वस्तू आणि बाहुळी नाही आहे, कळलं ना तुला? आणि हे सगळं आपल्या नात्यासाठी आहे आणि तू तेच आता इथे अर्धवट सोडून चाललायस का? तेव्हा अद्वैत म्हणतो, खरे तुला सुद्धा माहिती आपलं काय नातं आहे, मग कशाला बोलून दाखवतेस? तेव्हा इथे संगीला खूप जास्त वाईट वाटत असतं. कला म्हणते, हो माहिती आहे ना, तरीसुद्धा हे जे काही आपण करतोय ते कशासाठी करतोय? त्याला काही शास्त्र आहे की नाही? आबांनी सांगितलंय पूजेमध्ये तुला माझ्या शेजारी बसायचं आहे, त्याचा काही मान आहे की नाही? आणि इथे नवरा बायको दोघेजणं पूजेला बसतात आणि तू इथे माझा अपमान करून चाललायस. आधीच माझ्या आईवडिलांचा अपमान झाला आहे आणि तुलासुद्धा जर माझा अपमान करायचा असेल ना, तर मलासुद्धा ही उत्तर पूजा करायची गरज नाही आहे, देखावा करायची मलासुद्धा गरज नाही आहे. ज्या नात्यामध्ये भावनाच नाही आहेत, मग आता भावना नसताना तरी मी पूजा का करायची? आणि सरळ कला आता देवाची माफी मागते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा इथे रोहिणी म्हणत असते की ही कला पटापट सगळ्यांना बोलून आपल्या अद्वैतवरती अधिकार गाजवून निघून गेली का? हे आपल्या अद्वैतवरती असं वर्चस्व नाही गाजवू शकत. तेव्हा सरोज म्हणते, हो ना, एवढी मान अपमान असं बोलत होती, मग आता देवाची पूजा अर्धवट सोडून गेली, हे चालतं का हिला? तेव्हा कला आपल्या रूममध्ये येते. तेव्हा तिला आठवतं तिच्या आईने केलेलं काम, तिच्या वडिलांनी तिच्या घरी येऊन केलेलं काम आणि तिच्या बहिणीचा तो पडलेला चेहरा आणि नंतर सरोजने केलेला तिच्या आईवडिलांचा अपमान आणि तिचासुद्धा अपमान आणि त्यानंतर इथे अद्वैतने केलेला कलाचा अपमान. कला सगळी पूजा मनापासून करत असते, सगळ्यांचं सगळं मनापासून करत असते, प्रत्येक गोष्टीमध्ये तिची भावना जोडली गेलेली असते. पण इथे अद्वैतने तिचा आता आणि तिच्या या भावनेचा अपमान केलेला असतो. तेव्हा इथे रोहिणी म्हणत असते, ही कला नेहमी सगळ्यांना धडे देत असते ना, मग आता तडातडा सगळ्यांना बोलून कशी निघून गेली लगेच? हे आहेत का तुमचे संस्कार? तेव्हा संगी म्हणत असते, मी मान्य करते की माझी मुलगी जरा तडक स्वभावाची आहे, पण ती हे सगळं मुद्दामून नाही करत. ती आता रागवली म्हणून हे सगळं बोलली, नाहीतर ती खूपच जास्त चांगली आहे, साफ मनाची आहे. तुम्ही तिचं बोलणं मनावरती घेऊ नका विहीनबाई. तेव्हा सरोज म्हणते, तुम्ही मला विहीनबाई म्हणू नका. तेव्हा संगी म्हणते की सरोज मॅडम, हवं तर मी तिला समजावते. तेव्हा सरोज म्हणत असते, हे तुमचे संस्कार आहेत का? कशी बोलली सगळ्यांच्या समोर? मगाशी तर लय तुम्हाला बोलले म्हणून तिला राग आला ना, आणि स्वतःने आता काय केले? अर्धवट पूजा सोडून गेले. तिला त्याचं महत्त्व कळत नाही का? तेव्हा आबा म्हणतात की गप्प बसा, काय चाललंय हे तुमच्या लोकांचं? घरामध्ये पूजा आहे आणि हा काय तमाशा भरवलाय तुम्ही? कोण बरोबर कोण चूक मला हे कळत नाही, पण आजची देवीची पूजा ही झालीच पाहिजे. आणि आता आबांना चक्कर येते आणि आबा चक्कर येऊन खाली कोसळतात. तेव्हा इथे आता कला देवी याची माफी मागत असते. ती म्हणते, देवी आई मला माफ कर, इथे माझ्या आईवडिलांचा अपमान झाला आणि तिथे भावना नसतील तर मी सुद्धा पूजा करणार नाही आहे, प्लीज मला माफ कर. त्यानंतर डॉक्टर आता आबांना चेक करायला आलेले असतात. आबा म्हणतात, तुम्ही सगळेजण जरा बाहेर जाता का? इथे सगळ्यांनीच आता गर्दी करू नका, आबांना त्रास होईल. तेव्हा इथे सगळेजण बाहेर गेल्यानंतर अद्वैत आता दारामध्येच उभा राहिलेला असतो. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की आबासाहेब, हे सगळं काय आहे? कसलं टेन्शन घेतलंय तुम्ही? एवढं टेन्शन तुमच्या तब्येतीसाठी चांगलं नाही आहे, तुम्हाला माहिती आहे ना? मग का बरं टेन्शन घेतलं? मागच्या महिन्यामध्ये आपण जेव्हा सगळे रिपोर्ट्स केले, जेव्हा तुमचा चेकअप झाला, तेव्हा तर सगळं नॉर्मल होतं. मग आत्ताच असं काय घडलं? एवढं तुमचा BP कसा काय वाढला? का टेन्शन घेताय तुम्ही? तेव्हा इथे आबा म्हणतात, मला माझ्या अद्वैत आणि कलाचं टेन्शन आहे. तर इथे संगे विचारते, कसे आहेत आबासाहेब, ठीक आहेत ना? तेव्हा रोहिणी म्हणते, तुम्ही गप्प बसा हो, हे सगळं तुमच्या कलामुळे झालं आहे. तुम्ही आता गप्प बसा चुपचाप, इथे आता विचारपूस करण्याचं नाटक करू नका. त्यानंतर इथे संगी गप्पच बसते. रोहिणी म्हणत असते, त्या कलाला अजिबात कळत नाही का? आबांनी तिला खूप जास्त डोक्यावरती बसवलं आहे, म्हणूनच तिची हिंमत खूपच जास्त वाढत चालली. तेव्हा इथे काजूला खूप जास्त राग येतो आणि ती आता बोलायला जाणार, तेवढ्यातच संगी तिला गप्प बसते. तेव्हा इथे रजनी म्हणत असते की मला माफ करा वहिनी, पण आता लहान तोंडी मोठा घास घेते. आज आपल्या घरामध्ये मंगळागौरीची पूजा होती, त्याच्यामध्ये कलाचे आईवडील आले आणि आपण काय केलं? आपल्या कार्यक्रमामध्ये तिच्या आईवडिलांचा अपमान झाला. त्यानंतर इथे कलाचा सुद्धा अद्वैतने अपमान केला. त्याची काही गरज होती का? म्हणजे इथे आपलंच चुकलेलं आहे की नाही? आपल्या आईवडिलांचा झालेला अपमान कुठली मुलगी सहन करेल? आणि तरीसुद्धा ती सगळं काही इथे चांगल्या मनाने, चांगल्या भावनाने करत होती ना? आपण तिच्या भावनांचा आदर करायला हवा होता, तर तिला आपण वाईट वाटेल असं बोललो.
मला असं वाटतं आपण देवी आईची आणि कलाची माफी मागितली पाहिजे. तर इथे डॉक्टर म्हणतात की आबासाहेब काय झालं, का टेन्शन घेत आहे त्या दोघांचं? त्या दोघांची जोडी तर उत्तम आहे, दोघं एकमेकांना अनुरूप आहेत. तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत आणि कलाला सुखाचा संसार कसा करायचा हेच कळत नाही आहे. दोघेही मुलं खूपच जास्त उत्तम आहेत, पण दोघेही सतत एकमेकांबरोबर भांडत असतात आणि मला त्या दोघांचा सुखी संसार बघायचा आहे. पण त्या दोघांना याची जाणीवच नाही आहे. त्या दोघांना कळतच नाही की कसं वागायचं, कसं बोलायचं. तेव्हा इथे आबा म्हणतात, आता तुम्हीच मला सांगा, माझी ही इच्छा पूर्ण होत नाही आहे, मला या गोष्टीचा त्रास होणार नाही का? तेव्हा आबा म्हणतात की मला या गोष्टीचा जास्तीत जास्त त्रास होतो आहे. तेव्हा डॉक्टर जाताना अद्वैतला म्हणतात की त्यांना मी इंजेक्शन दिले, पण त्यांची जास्तीत जास्त काळजी घ्यायची आहे. तेव्हा अद्वैत येतो आणि म्हणतो, आबा कशाला त्रास करून घेत आहे? तेव्हा आबा म्हणत असतात की अद्वैत जास्त काही बोलू नकोस, मला ते ऐकवणार नाही, पण मी जे काही सांगतोय ते आता व्यवस्थित ऐक. तुझ्याबरोबर लग्न करून ती स्त्री घरामध्ये आली आहे कला. तिचा अपमान होईल असं वागायचं नाही, तिचा आदर करायचं. ती घरची लक्ष्मी आहे आणि जर तिचा अनादर केलास आणि ती जर रुसली ना, तर ते आपल्या घरासाठी चांगलं नसेल. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे अद्वैत कलाबरोबर बोलायला आलेला असतो. तेव्हा कला म्हणते, चांदेकर बस, मला अजून अपमान सहन होणार नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो, खरे इथं बस तर खरं, मला तुझ्याशी बोलायचं आहे. हे बघ खरे, आता यापुढे मी तुझा कधीच अपमान करणार नाही. माझ्याकडून तू कधीही हर्ट होणार नाहीस. मी खरंच तुझी माफी मागतो आणि मी तुला प्रॉमिस करतो की यापुढे मी कधीही तुला हर्ट करणार नाही, तुला वाईट वाटेल असं बोलणार नाही. पण प्लीज तू आता माझ्याबरोबर चल. तेव्हा इथे अद्वैत कलाचा हात पकडून तिला आता सगळ्यांच्या समोर घेऊन आलेला असतो. तेव्हा इथे सगळ्यांना खूप जास्त आश्चर्य वाटतं, कारण कलाचा हात पकडून अद्वैत तिला पूजेसाठी घेऊन आलेला असतो. जी पूजा, उत्तर पूजा कला सोडून गेलेली असते आणि कलासुद्धा आता आबांसाठी आता खाली येते. तेव्हा सगळेजण दोघांकडे आश्चर्याने बघत असतात.